हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल. तर चला, सकाळी स्वराच्या टिफिनसाठी बनवली होती मसुराची भाजी. इकडे गरमागरम चपाती, लाडू, शेंगदाण्याची चिक्की आणि आलू भुजिया असे टिफिन. तिला शॉर्ट ब्रेकसाठी थोडं खायला, लॉंग ब्रेकसाठी असं टिफिन आज स्वराचा होता. तर स्वरा गेलेली आहे. स्वरा गेल्या गेल्या लगेचच इकडे आदू उठते, दीदी गेल्यानंतर लगेचच. तर चला, उठल्या उठल्या किती निरागस दिसत आहे बघा. तर चला म्हटलं, उठल्या उठल्या आपण एक इकडे व्हिडिओ करू. तर शांत असते. सकाळी लवकर 6:45-7 वाजता तरी उठावं लागतं. स्वराचं 8:30 वाजता राहण्यात येते त्यामुळे. तर इकडे आजूच्या अजून झोप गेलेली नाही, पण सकाळी थोडाच वेळ ती शांत असते. नंतर एकदा ॲक्टिव्ह झाली की पूर्ण दंगाच चालू. अशी सकाळी उठल्यानंतर फक्त माझ्याजवळून बसायचं असतं तिला. मला चिटकून बसते, जवळ बसते, फक्त मम्मा पाहिजे असते. तर चला, चेहऱ्यावरती सकाळी किती ग्लो दिसत आहे बघा. तर नवीन एक प्रोडक्ट यूज करायला चालू केलेलं आहे, नक्की शेअर करेल लवकरच. नाईट क्रीम. तर सकाळ सकाळी चेहरा फ्रेश दिसत आहे आंघोळ करायच्या आधी. पण आंघोळ न केल्यामुळे थोडा आळस येत आहे. तर चला, आता आवरून घ्यायचं पटपट. बाळ आमचं शांतच आहे सकाळी उठल्यानंतर एकदम. तर पटपट आता फास्ट सगळं आवरायला चालू करायचं. तर चला, सगळं आवरलं. आणखीन इकडे आदू आता रेडी झालेले आहे, फ्रेश झालेले आहे, चाललेले आहे स्कूलला. तर चला, हे आमचे त्रिमूर्ती आहे, त्या परी, आदिरा आणि प्रियांश. असे येताना जाताना असे हात पकडूनच जातात. एकमेकाचे हात पकडण्यासाठी असे रडतात. दररोज एक एक कोणतरी रडतच असतं. तर चला, आदून दोघांच्या मध्ये आता आपल्या फ्रेंडना हात धरून चाललेले आहे स्कूलमध्ये, छान अशी फ्रेश होऊन. तर स्कूलमध्ये गेल्या गेल्या आज म्हटलं तिच्या अंगणवाडीमधला आपण शूट घेऊ. तर त्यांना बुक दिलेले आहेत टीचरांनी ह्या वर्षी. इंग्लिश आणि मराठी आणि गणितचे 3 बुक आहेत. तर छान असं F पर्यंत आता आलेले आहे. तर एकदम परफेक्ट काढते ती, एकदम लाईन वगैरे अशा परफेक्ट. तर म्हटलं अंगणवाडीमधला आपण व्हिडिओ घेऊया. मुलांची अंगणवाडीमध्ये प्रगती कशी टप्प्याटप्प्यामध्ये हे पण तुम्हाला दाखवू. मागच्या वर्षी काय छान असं डब्बा खाऊन गाणी वगैरेच म्हणत होते, पण ह्या वर्षी त्यांना आता लिखाण आहे. तर चला, घरी आलेलं आहे माझं छान असं पार्सल, माझं फेवरेट प्रोडक्ट मेकअपमधलं. ते मी चक्क आता मिशोवरून मागवलेलं आहे. मागच्या वेळेला purple.com वरून मागवलं होतं. तर मिशोवरती पण आता मिशो मॉल म्हणून जे आहे, मॉलवरचे जे प्रोडक्ट आहे ना, ते ओरिजिनल प्रोडक्ट येतात. तर फेस कॅनडाचं इकडं मी कॉम्पॅक्ट पावडर मागवली आहे. छान अशी डिस्काउंटमध्ये पण मिळाली ती. मिशोवरती नेहमी डिस्काउंट असतो. तर ओरिजिनल प्रोडक्ट आहे. तर चला, दुपारी पार्सल ओपन करून झाल्यानंतर सायंकाळी आता म्हटलं देवाला धूप अगरबत्ती लावून घेऊ. श्रावण महिन्यामध्ये घरामध्ये धूप अगरबत्ती छानच वाटतं. तर हा माझा आवडता धूप मी हा मिशोवरूनच घेतलेला आहे, ऑनलाईनच मागवलेला आहे. रोज फ्लेवर आहे, अगदी खूप असा स्मूथ वास येत राहतो, एक नंबर असा छान. तर ह्या मूर्त्यांच्या बरोबर धूप मागवले होते, ते संपले होते. तर मी हा मिशोवरून डायरेक्ट मागवलेला आहे. खूप छान फ्लेवर आलेला आहे, रोज फ्लेवरमध्ये आहे. तर घरात आता सगळीकडे अशी छान धूप फिरवून घेते सायंकाळच्या वेळेला. तर आता हे धूप लावायचं ते जे प्रोडक्ट आहे हे लाकडीमध्ये आहे पूर्ण. ह्याच्यामधून छान असा वरती त्याला होल आहे, त्याच्यामधून खूप छान असा सगळीकडे धूप पसरतो. हे पण मी मिशोवरून घेतलेलं आहे. मिशोवरचे प्रोडक्ट दाखवत आहे कारण तुम्हाला मी खूप रिजनेबल प्राईजमध्ये मिळतात, डिस्काउंट मिळतो. आणि 2 ते 3 तारखेला आहे सेल, त्यामुळे मी मिशोवरचे तुम्हाला प्रोडक्ट दाखवत आहे. हे घेतलेलं आहे धूप लावण्यासाठी. धूप पण मिशोवरून घेतलेला आहे. खूप छान क्वालिटी धूपची आहे, वास खूप स्मूथ, बराच वेळ घरामध्ये वास राहतो. तर चला, इकडे स्वरा आदिरच चाललेला आहे. स्वराने मी थोडा गप्पा मारत बसलो होतो इकडे. तोपर्यंत आमचं आता इकडे कार्टून येतं बघा. खूप एनर्जी बघा सकाळी कशी होते आणि आत्ता एनर्जी बघा. अगदी झोपेपर्यंत अशी फुल एनर्जी आहे. स्वरा काही अशी जास्त दंगा वगैरे करत नाही. लहान असताना जेवढी असताना पण जास्त अशी ते एका जागेवरून हलायचीच नाही, पण ही जितकी एनर्जी. तर इकडे आता बनवत आहे व्हॅनिला आईस्क्रीम. आता म्हणजे हा आधीचा व्हिडिओ आहे, ही रेसिपी बनवली होती आणि तुमच्याबरोबर शेअर करायची राहून गेली होती. तर इकडे बनवत आहे ओरिओ आईस्क्रीम. तर घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध, त्याच्यातलं थोडं इकडे काढून घेतलेलं आहे. इकडे ओरिओ बिस्किट घेतलेले आहेत. इकडे घेतलेले आहे डेअरी मिल्क, होती घरी म्हणून. तर इकडे घेतलेली आहे साखर. आणि इकडे घेतलेला आईस्क्रीमचा मेन पॉईंट आपला कस्टर्ड पावडर. तर इकडे व्हॅनिला फ्लेवरची घेतलेली आहे. हा फ्लेवर सॉफ्ट असतो, सगळ्या ह्याच्यामध्ये चालून जातो. तर चला, आता इकडे बनवूया. व्हिडिओ आधीचा आहे, शेअर करायचा राहिला होता म्हणून करूया म्हटलं.
कारण मुलांना घरच्या घरी असं फ्रेश आईस्क्रीम, कारण मुलं केव्हाही काही मागतील सांगता येत नाही. तर चला आता हे कस्टर्ड पावडर जे बाउलमध्ये थोडं दूध घेतलं होतं ना, त्याच्यात 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकून मिक्स करून ह्या गरम दुधामध्ये टाकलेलं आहे. आता ते आपल्याला थोडंसं जोपर्यंत ते घट्ट होत नाही तोपर्यंत हे आपल्याला गरम करून घ्यायचं, म्हणजे आटवून घ्यायचं आहे. थोडंसं आईस्क्रीमचे आपलं घट्ट असतं ना आईस्क्रीम, त्यामुळे थोडा एक 10 ते 15 मिनटं हे आपलं गॅसवरती ठेवायचं आहे. तर चला एवढं मी कमी करून घेतलेलं आहे. आता फ्रीजला ठेवल्यानंतर तर खूपच घट्ट होतं आणि थंड झाल्यानंतर खूप घट्ट होतं. तर चला याच्यामध्ये आता ओरिओ बिस्किट मी क्रश करून घेतलेले आहेत, थोडे मोठे मोठे बारीक तुकड्याचे ठेवलेले आहेत, म्हणजे तोंडामध्ये खाताना आईस्क्रीम छान ते आपल्या येतात. तर इकडे आदू आलेलीच आहे, मम्मा केव्हा होणार वगैरे काय म्हणून. तर आधीचा होता व्हिडिओ, म्हणलं शेअर करूया, कारण पावसाळ्यामध्ये पण मुलं आईस्क्रीम मागत असतील तर घरच्या घरी छान असं बनवून देता येईल. तर छान असं ते व्यवस्थित आता मिक्स करून घेतलेलं आहे. ओरिओचे बारीक बारीक असे तुकडे क्रश असं खलबत्त्यामध्येच केलेले आहे ते ओरिओ, किंवा मिक्सरला पण केलं तरी चालतं, पण लगेच सॉफ्ट असतात त्यामुळे लगेचच होतात. तर इकडे आहे माझ्याकडं अमूल आईस्क्रीमचा डब्बा, त्याच्यामध्येच आता आईस्क्रीम सेट करायला ठेवणार आहे. तर आता हे काढून घेते. नक्की ट्राय करा, खूप छान टेस्ट होते. अगदी विकतचं ओरिओ आईस्क्रीम असतं ना, आणि ओरिओ आईस्क्रीमचा फ्लेवर विकत आणतो तेव्हा तो थोडा महागच आहे, म्हणजे मला तो आवडतो, मी नेहमीच आणते. पण घरी पण ट्राय करून बघूया म्हटलं, जमतंय का, कसं होतंय आपल्या पद्धतीने. तर घरात वस्तू आहे त्या घालून बनवून बघूया म्हटलं. तर सेम टेस्ट तशीच झाली होती, काही फरक नव्हता. तर चला इकडे आता म्हटलं घरी चॉकलेट आहे तर ते पण वापरूया आपण. तर चॉकलेटचे असे काप करून मध्ये मध्ये टाकले होते, छान डेअरी मिल्क त्याच्यामध्ये टेस्ट येईल म्हणून. तर खूप छान, मला आईस्क्रीममध्ये ओरिओ आईस्क्रीमचा फ्लेवर आवडतो. तर हा नक्की मी ट्राय करूया म्हटलं कसं काय. तर माझ्या पद्धतीने केल्यामुळे खूपच छान झालं, नक्की करून बघा. अगदी 2 ते 3 वस्तू लागतात, घरी दूध अवेलेबल असतंच. तर ओरिओ बिस्किट्स आणि हे साखर वगैरे आणि कस्टर्ड पावडर, ह्या वस्तू असेल तर छानच केव्हाही करून खाऊ शकताय. तर मुलांचं केव्हा काही मागतील काही नेम नाही, त्यामुळे म्हटलं. आणि एकदा बनवलं होतं आणि बऱ्याच वेळा बनवलं, कारण हा व्हिडिओ मी शूट करून ठेवला होता, तो शेअर करायचा राहून गेला होता. तर छान आता हे बनलेलं आहे, बघू शकताय, एक नंबर असतं. तर आता हे पॅक करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आणखीन फ्रीजचं टेम्परेचर थोडं वाढवायचं आहे, म्हणजे आईस्क्रीम छान सेट होतं. तर मी आता हे ठेवलेलं आहे फ्रीजला, टेम्परेचर पण इकडे वाढवून घेते, म्हणजे आईस्क्रीम लगेच सेट होईल. प्लॅस्टिकच्या वगैरे डब्यामध्ये असेल तर लगेच सेट होतं. तर चला नक्की ट्राय करून बघा, तुम्ही बनवल्यानंतर म्हणालच खूपच छान झाले म्हणून. तर चला आता इकडे जेवल्यानंतरच आईस्क्रीम खाण्याची मजा असते. तर जेवण झाल्यानंतर इकडे आता बघू शकता आईस्क्रीम किती छान सेट झालेला आहे. तर आता अजून एक ह्याच्यामध्ये खाताना लक्षात आलं की ह्याच्यामध्ये थोडी मिल्क पावडर ॲड करायला पाहिजे होती, म्हणजे छान असं ते जरा टेस्ट अजून त्याला छान आली असती. पण छानच झालं होतं, एक नंबर झालं होतं आईस्क्रीम, सगळ्यांनी पोट भरून खाल्लं. आजू तर एकदम खुशच झाली होती. तिकडे सांगत होती ते हाय फ्रेंड्स, मम्माने ओरिओ आईस्क्रीम बनवले वगैरे म्हणून. तर सगळ्यांना आवडलं, अगदी विकतच्या सारखीच टेस्ट होती सेम. घरी आपलं काही त्याच्यात केमिकल वगैरे न घालतात, चांगलं आपलं प्युअर दुधापासून इकडे बनवलेलं आहे. सर आपण झालेले आहे हॅपी. तर नक्की ट्राय करा. ओरिओ आईस्क्रीम शेअर करायचा होता म्हणून म्हटलं व्हिडिओ शेअर करू, आपण बनवून ठेवला होता. तर खूप छान झालं. फक्त मिल्क पावडर थोडी असेल तर 1-2 चमचे त्याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड करा. मला खाताना थोडं लक्षात आलं की अजून छान ते मिल्की लागलं असतं असं मस्त, पण ते माझं राहून गेलं होतं. मिल्क पावडर टाकायची होती घरी, पण मी टाकली होती, लक्षात आलं नाही माझ्या. खूपच छान झालं. इकडे आम्ही करतो आईस्क्रीम एन्जॉय. तर प्रोडक्ट दाखवलेले आहेत मिशोवरून, काय काय घेतलेले सगळ्यांची लिंक शेअर करते मी. धूपचं सगळं, हा कॉर्डसेट घातलेला ह्याची पण लिंक शेअर करेन मी. हा मिशोवरचाच आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग.